या कायद्या अंतर्गत 18 वर्षाच्या आतील कोणताही पुरुष म्हणजे मुलगा, मुलगी किंवा तृतीयपंथी या तिघांपैकी कुणावरही जर लैंगिक अत्याचार झाले तर समोरच्या विरुद्ध पोक्सो ऍक्ट दाखल केला जातो। या कायद्या अंतर्गत जी शिक्षा आहे ती कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त म्हणजे डायरेक्ट फाशीची शिक्षा। याच्यात नो बेलेबल नो, एकदा पोक्सो ऍक्ट लागला की संपलं। आपली लहान मुलं 18 वर्षाच्या आतील मुलीला जरी पळून घेऊन गेलत ना तरी सुद्धा पोक्सो ऍक्ट लागतो समोरच्यावरती। त्याच्यामुळे मुलांना हे सांगून ठेवा, पळवून जाणं हे सैराट चित्रपटात सारखं सोपं आणि सहज नाही। तो 2.5 तासात संपला, आयुष्य खूप मोठं आहे। मुलांचं काही पडत नाही हो, पण मुलगी एखादी मुंबईच्या बाहेर तुम्ही फक्त रात्री अपरात्री फिरून दाखवा, तुम्ही शक्यच नाही। तिथे सैराट पिक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला प्रसंग दाखवलाय, ती बाई धाटकी होती असं दाखवलंय की तिने त्यांना पळवून लावलं, पण समजा जर ती सैराट मधली हिरोईन त्या पुरुषांच्या ताब्यात सापडली असते तर काय आयुष्य असतं तिचं, आणि हा काय तिचं सपोर्टिंग करून शकला असता। कितीही प्रेम असू दे पण तो एकटा किती धडपडला असता। नाही तर मुलांना सांगायचं पळून जाणं वगैरे काय नाही, जे असेल तर मी लग्न करून देईन, पण आधी शिक्षण पूर्ण करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःचे निर्णय स्वतः चांगले आहेत की वाईट आहेत याचा निर्णय घेण्याची आधी क्षमता तुमच्यात करा आणि त्यानंतर मग हे पाऊल उचला। पण पळून जाणं हा मार्ग नाही, याच्यात मुलाचं आयुष्य पूर्ण बर्बादच होऊन जातं। किती प्रेम असू दे पण मुलगी जर मायनर असेल तर समोरच्या वरती पोक्सो ऍक्ट दाखल होऊ शकतो। त्याचबरोबर पोर्नोग्राफी म्हणजे मोठ्या व्यक्तींचे म्हणजे महिला आणि पुरुषाचे विशिष्ट हेतूने अश्लील व्हिडिओ क्लिप तयार करतात आणि ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकली जाते आणि आपले भारतातही लोक बरेच ते बघतात, याच्यात बराच पैसा मिळतो समोरच्याला। परंतु याच्यावर बंदी आणली तर आपल्याच लोकांनी हे मनोरंजनाचा कार्यक्रम आहे असं सांगून ही बंदी उठवण्यात आली। याचा विपरीत परिणाम म्हणून आता चाइल्ड पोर्नोग्राफी सुद्धा आलेली आहे, म्हणजे लहान मुलगा किंवा मुलगी दोघांवरही सुद्धा लैंगिक अत्याचार केले जातात, त्याची व्हिडिओ क्लिप तयार केली जाते आणि ती सुद्धा सोशल मीडियावर टाकली जाते। तर कृपया अशा कोणतेही व्हिडिओज मोबाईलवर आता तुम्ही बघितलं की हे अशा वाऱ्यासारखे वाहत असतात, तर फोटोवरून तुम्हाला अंदाज येतो की ही अश्लील व्हिडिओ क्लिप आहे। तर कोणीही ही व्हिडिओ क्लिप डाउनलोड करायची नाही, स्वतःच्या मोबाईलवर सेव्ह करायची नाही आणि इतरांना पाठवायची सुद्धा नाही। जर तुम्ही असं केलं तर पोक्सो ऍक्ट प्रमाणे तर हे गुन्हा दाखल होईल, त्याचबरोबर IT ऍक्ट सुद्धा तुम्हाला लागणार। कारण इंटरनेटच्या माध्यमातून जे गुन्हे घडले जातात त्यांना सायबर क्राईम असे म्हणतात। मग तुम्ही लॅपटॉप वापरा, तुमचा घरचा PC वापरा, टॅब वापरा, याच्यातून ज्याच्यात इंटरनेटचा वापर केलेला आहे अशातून जर तुम्ही केला तर त्याला